द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा तालुक्यातील नीरज गॅस एजन्सी यांच्या गोदामावर आणि आपण पाहतो आहे येथे गॅस सिलेंडर बंबसाठी रांग लागलेली आहे. जर इकडे पाहिलं तर आपण संपूर्णतः रांग लागलेली आहे आणि इकडे सुद्धा रांग लागलेली आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा हे ग्राहक आपला सिलेंडर बंब घेऊन येथे रांगेमध्ये उभे आहे आणि आपल्या बंबासाठी येथे रांग लावून बसलेले आहे आणि आपल्या नंबरवारीनुसार सिलेंडर घेत आहे. माझ्यासोबत येथे प्रत्यक्ष ग्राहक इथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची अडचण नेमकी काय आहे. हो, आपलं नाव काय? कुठून आलात आपण? बरं, मग आता बंबासाठी आपण एजन्सीच्या गोदामावर उभे आहात. किती वाजतापासून? आम्ही सकाळी 6 वाजता इथं पोहोचलो. बरं, मग हे किती मोठी रांग होती काय सांगा? इथं सांगितलं मी 250-300 रांग होती. हो, तर आम्ही काल त्यांनी स्टॅम्प दिले होते. हो, कालच्या लोकांना दिले झाले. आमचे 3 तारखेपासून बुकिंग आहे. हो, सिलेंडर आहे 937 रुपये. हो, हो. खर्च झाला आतापर्यंत सिलेंडरसाठी 1500 रुपये. म्हणजे जर विचार आपण करून आम्ही 2 वेळा आलो. गोडाऊन बंद होता, ऑफिस बंद होतं. एप्रिल महिन्याच्या 3 तारखेपासून. हा, हो, बोला. आणि माऊलीला गेलो आम्ही, बघायला गेलो. गॅसच्या गाड्या होत्या. हो, सिलेंडर सगळ्या खाली. हो. इथं हे व्यवस्थापनाची काय तयारी आहे, काय बाजूला आहे? घाणेरडं व्यवस्थापन आहे. हो, यांची मनमानी कारभार करतात. ब्लॅकमेल विकतात का हे? 100% आम्ही माऊलीला बोलायला तर काळा बाजार सिलेंडरचा करत असल्याचा यांनी फार मोठा खुलासा केला. बोला. यांनी पडद्याने फक्त आपले हॉटेल यांना त्यांना जे पैसे जास्त देतात त्यांना त्यांना द्यायला घरपोच आता गाडी आली होती 50 ते 60 बाटले त्यांनी आतमध्ये टाकले. त्यांनी पहिलेच गाडीमध्ये लोकांना सगळ्यांना द्यायला पाहिजे ना. पहिले 60 बाटले त्यांनी त्या आतमध्ये गोडाऊनमध्ये टाकले. त्यांनी भरले आणि ग्राहकांना इथे तात्काळ ठेवलं. तत्काळ 5-6 वाजेपासून आम्ही उपाशी. खाण्याची पण बरं, या व्यवस्थापनाची वागणूक कशी आहे ग्राहकांची? एकदम घाणेरडी वागणूक आहे. काही तो कोणाचं काही ऐकत नाही. ते कोणाचं सावलीची व्यवस्था आहे? कसली सावलीची व्यवस्था काही नाही. पिण्याच्या पाण्याची वगैरे काहीच नाही. सगळे बाटले खाली आहे सकाळपासून. आम्ही बाहेरून जाऊन पाणी आणतो. इतरही ग्राहक आपल्या सोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, आपलं नाव सांगा. सचिन चौरटिया। बरं, काय सांगाल किती वाजतापासून आपण रांगेत उभे आहे? सुबह से 6 बजे से लाइन में खड़े हैं। हर धूप में सिलेंडर 30 तारीख को नंबर लगाया हुआ है। कल आओ, परसों आओ, कल आओ, परसों आओ, घर पहुंच आ जाएगा। घर पहुंच कुछ सिलेंडर लाके दे रहे नहीं है और इनका काम है, इन प्रशासन का भी काम है। तहसीलदार साहब से भी निवेदन किए हैं। तहसीलदार साहब ने बोला लाइन आपका घर पहुंच सिलेंडर आना चाहिए। उन्होंने यहाँ पे भी कंप्लेंट की है। इथल्या व्यवस्थापन लोकांची वागणूक कशी आहे ग्राहकांसोबत? एकदम वो घटिया से घटिया। क्योंकि उनको पूछ रहे अपन भाई सिलेंडर कब मिलेगा? बस कल आएगा, परसों आएगा, कल आएगा, परसों आएगा। और बेचारे हर भर धूप में खड़े हैं यहाँ पे। कम से कम 300 से 400 कस्टमर, उनको भी सिलेंडर पूरा मिल नहीं पा रहा है। इसके लिए प्रशासन ने ताबड़तोड़ इस पे इनको एक्शन लेना चाहिए और घर पहुंच सिलेंडर देना चाहिए। फोन भी नहीं उठाते हैं भैया वो लोग। क्या बोल रहे हैं आप? नहीं, इधर दिखाओ। मेरा तो कमर का ऑपरेशन हुआ है 3 से 4 हफ्ते। मैं 6 बजे से कल भी आई, आज भी आई। मैं धूप में खड़ी बिना क्या पानी। नाम आपका दीदी? मेरा कौसर शेख है। रहना कहाँ पे? दारवा, कौन सा नगर? ये पोस्ट ऑफिस के सामने। हाँ, तो आप कितने बजे से खड़ी है मैं यहाँ पर? 6 बजे से आई, कल भी आई, आज भी आई, कल भी वापस गई। आपका नंबर लगा नहीं थी? नहीं लगा। और इनकी वागणूक कैसी है? कुछ भी नहीं है, वो फोन भी नहीं उठाते। घर से मैं 100 फोन करी, उठाते नहीं। मैं बिकट पानी लाती हूँ, पानी भी नहीं है यहाँ। मैं 20 रुपए की रोज बोतल लाती हूँ पानी की। 2-3 आज 2 दिन हो रहे हैं आप नहीं, यहाँ नहीं। पर लाइन पर खड़ी रही। मैंने तो डॉक्टर ने बोला खड़े मत रहो इतना। मैं रोज खड़े रहे सवेरे से अभी तक, कल भी आज फिर भी सिलेंडर नहीं मिला। मिला सर, नहीं मिला। इतरही ग्राहक आपल्या सोबत आहे उपस्थित. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय नाव हो आपलं? कुठून आलात आपण?
काय म्हणत आपण रांगेमध्ये किती वाजतापासून उभे आहे काय सांगा? 2 महिन्यापासून वाट पाहता. बरं 2 महिन्यापासून मग आपण बुकिंग केलेली आहे काय? हो हो तेव्हा सर म्हणे मला माझी केवायसी केली, हो त्यांना स्क्रीनशॉटही दाखवला. हो हो सर म्हणे जितके सर म्हणे गॅस एजन्सी बच्चे हो मॅनेजर वगैरे मॅनेजर वगैरे हा पाठवून दिलं त्यांना की बुकिंग होत नाही म्हणजे. हो मग काय प्रॉब्लेम सांगितले त्यांनी? सरला जाऊन भेटा म्हणजे होता म्हणजे. हो हो माझं म्हणणं आहे की मग आम्ही चिंचवड त्याचा करायचा का? मग अडचण काय आहे प्रॉब्लेम काय त्यांनी स्पष्ट केलं नाही काय? नाही, मग आता किती वाट त्यांचं काम नाही का पॉलिसी करणं किंवा दिलं तर नाही आहे हो. किंवा 8 दिवसाने भेटल हो काहीतरी भेटल. बरं मग आपली बुकिंग झालीच नाही काय? नाही, मग बुकिंग कशी करायची काय करायची हे विचार ना की काही सांगितलं नाही त्यांनी. सर सरळ म्हणे किंवा गोदामध्ये जा तिथे सर आम्ही त्यांना भेटा म्हणे. एकूणच मला तर खूप राग आला, असं वाटतं ते फेकून द्या. माझं रेखा टेंडपुडे. कोणता एरिया आहे आपला काय? बरं काय सांगाल मग आपण किती दिवसापासून बंबासाठी सिलेंडरसाठी फिरत आहे? 2 महिन्यापासून तर नक्की फिरत आहे. 3 महिने आम्हाला सिलेंडर जाते आमच्या हो. घरचा. हो. तर 3 महिन्यापासून आम्ही ते सिलेंडर उचललाच नाही. म्हणजे आमचं चालू होता हो. तर 2 महिन्यापासून आम्ही फिरून राहिलो पण बंबा नाही देऊन राहिले एजन्सीत बी आम्हाला. चाललो एजन्सीमध्ये काय बी चाललो? चालले. एजन्सीत म्हणते हा. DSC नंबर नाही हा. निघून नाही राहिला कम्प्युटर मध्ये पाहू राहिले मग काय अडचण आहे असं विचारलं नाही की त्यांनी? तर ते म्हणते पुस्तक बंद आहे म्हणते. बंद आहे म्हणते. पुस्तक बंद असल्यावर सुरू करण्याची प्रोसेस विचारून घ्या ना. हो, ते विचारलं ना आता बारशीला. तर तो लोकाला बारशी बिल म्हणत आहे, वाटतात आहे ना तो बारशी म्हणत आहे का बंद आहे गळून चालू असं करत आहे आणि ब्लॅक वाटून राहिले ते मागून सगळे. एकूणच सिलेंडर बंबाचा काळा बाजार होत असल्याचा अनेक ग्राहकाच्या तोंडातून येथे खुलासा होताना दिसत आहे आणि 6 ही गंभीर बाब वाजतापासून आहे. सर आम्ही 6 बसून चाय नाही वाजतापासून लहान लहान लेकरं आहे सर आमच्या घरी घरी. लेकरं बोलून लेकरं. आहे. एक एक मुलगा 2 बिमार आहे. वर्षाचा मुलगा आहे मायवाला, एक 5 वर्षाची मुलगी मोठा आहे. मुलगा बिमार आहे, मोठा लहान मुलगा बिमार आहे. बिमार आहे. 3 मुलं बाळ आहे मला सर. तर अशा प्रकारच्या ह्या एकूणच समस्या आहे आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. तहसीलदार साहेबांनी आणि पुरवठा विभागाने सुद्धा याकडे तातडीने लक्ष द्यावे हे गरजेचं आहे. कारण या उन्हामध्ये कडकत्या उन्हामध्ये लाईन मध्ये लागून रांगेमध्ये लागून यांच्या स्वास्थ्याला सुद्धा धोका निर्माण होत आहे आणि इथले एजन्सी गोदामावरील व्यवस्थापनाची वागणूक सुद्धा योग्य नसल्याची या ग्राहकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा प्रशासन आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे आणि इथली जी व्यवस्था आहे सुरळीत करावी हीच मागणी जनतेमधून होत आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, गारवा.